तर 10वी आणि 12वी बोर्ड विद्यार्थ्यांकरता आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे फायनली यावर्षी 10th-12th बोर्डमध्ये सर्वच विद्यार्थी जवळपास पास होणार आहे। बघा महाराष्ट्र बोर्डने एसएससी आणि एचएससी दोघांकरिता नवीन ग्रेडिंग सिस्टम लॉन्च केलेली आहे। म्हणजे यावर्षी तुम्हाला एक्स्ट्राचे मार्क्स मिळणार आहे, बोनस अंक तुम्हाला मिळणार आहे। सोबतच ही ग्रेडिंग सिस्टम कोणकोणत्या विद्यार्थ्याला लागू होणार आहे आणि या ग्रेडिंग सिस्टमद्वारे तुम्हाला प्रत्येक विषयात किती एक्स्ट्रा मार्क्स मिळू शकतात पूर्ण विस्तारमध्ये आपण माहिती पाहून घेऊया। त्याकरता तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करायचा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। सोबतच बघा यांनी एक इंपॉर्टंट स्टेटमेंट इथे दिलेलं आहे। बघा महाराष्ट्र एचएससी आणि एसएससी ग्रेडिंग सिस्टम 2024 हे महाराष्ट्र एचएससी एसएससी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे, कारण या ग्रेडिंग सिस्टमच्या निकषावर त्यांचे मूल्यांकन सुद्धा केले जाते आणि महाराष्ट्रातील 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा मे महिन्यामध्येच प्रसिद्ध करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, खूपच लवकर तुमच्या रिझल्ट डेट रिलेटेड ऑफिशियल न्यूज आणि ऑफिशियल नोटीस सुद्धा महाराष्ट्र बोर्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहीर होणार आहे। तर बघा सर्वात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहून घेऊया ग्रेडिंग सिस्टम काय। बघा महाराष्ट्र एसएससी एचएससी ग्रेडिंग सिस्टम 2024 यामध्ये तुम्हाला टक्केवारी आणि विभागणी दिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे तुम्हाला पासिंग करता 35% म्हणजे 35% तुम्हाला गुण मिळवणे आवश्यक आहे। आणि फायनली बघा येथे तुम्हाला विशेष आणि उत्तीर्ण गुण दिलेले आहे। बघा 20 पैकी उत्तीर्ण गुण आणि उत्तीर्ण गुण तुम्हाला 35% म्हणजे 20 पैकी 7 जर गुण आहे तर तुम्ही उत्तीर्ण व्हाल। म्हणजे तुमच्या एक्झाम पेपर जवळपास जर मॅथ 1चा पेपर आहे तर 40 मार्क्सचा, जर 12वीचा 70 मार्क्सचा पेपर आहे तर त्याकरता तुम्हाला पासिंग मार्क्स किती, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे विभागणी करून दिलेली आहे। बट आपण पाहूया मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे महाराष्ट्र एचएससी अँड एसएससी ग्रेडिंग सिस्टम 2024 आणि यालाच म्हणतात कंटिन्युएशन पॉलिसी। म्हणजे सोबतच या विद्यार्थ्यांचा कशा प्रकारे फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थी याचा फायदा घेणार आहे त्यांना काय क्रायटेरिया राहणार आहे। बघा सर्वात इम्पॉर्टंट ही जे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा, 1 ते 2 गुणांच्या कमतरतेसह कोणत्याही विषयात उत्तीर्ण होऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या ज्या कंटिन्युएशन पॉलिसी आहे याचा फायदा होणार आहे। सोबतच बघा तुम्हाला विषयानुसार किती गुण दिले जातील बघा हे सर्व तुम्हाला या बॉक्समध्ये दिलेले आहे। बघा इथे तुम्हाला हर एक सब्जेक्टचं नाव पण दिलेलं आहे। बघा फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज, थर्ड लँग्वेज आणि 2-2 मार्क्स दिलेले आहे। ठीक आहे, सर्व ती यादी आपण पाहणार आहोत। त्या अगोदर बघा ही जी पॉलिसी आहे तुम्हाला समजून घ्यायची आहे। बघा खाली दिलेल्या प्रत्येक विषयात दिले जाऊ शकणाऱ्या ग्रेस गुणांची यादी तुम्हाला तपासायची आहे। मी तुम्हाला हे पण सांगणार आहे। त्या अगोदर बघा फॉर एक्झाम्पल 10th बोर्ड, ठीक आहे 10th आणि 12th दोघांकरिता मी सांगणार आहे। बघा 10th बोर्डचे विद्यार्थी असतील, बघा तुम्हाला मॅथ 1चा पेपर आहे आणि मॅथ 2चा पेपर आहे। आता मॅथ 1चा पेपर आहे 40 मार्क्सचा आणि त्यानंतर मॅथ 2चा पेपर आहे 40 मार्क्सचा। बघा कोणकोणत्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे तर व्हिडिओ एंडपर्यंत वॉच करा, तेव्हाच तुमचं जे कन्फ्युजन आहे ते दूर होणार आहे। बघा 40 आणि 40 जवळपास तुम्हाला पासिंग करता 35 मार्क्स पाहिजेत। आता बघा मॅथ 1 मध्ये तुम्हाला जवळपास 7.5 मार्क्स आणि यामध्ये तुम्हाला जवळपास 7.5 मार्क्स, ठीक आहे। म्हणजे बघा तुमचे जवळपास 15 गुण येथे झालेले आहे आणि बघा तुम्हाला 35 मार्क्स पाहिजेत। तर तुम्हाला माहिती आहे कॉलेज किंवा स्कूलकडून तुम्हाला 20 पैकी 20 गुण दिल्या जातात। मोस्टली सर्व विद्यार्थ्यांना 20 गुण तर दिल्या जातात। बघा 15 आणि 20 तुमचे जवळपास 35 गुण हे होत आहेत। तर अशा प्रकारे जर तुम्हाला मॅथ 1 मध्ये 7.5 आणि मॅथ 2 मध्ये 7.5 मार्क्स मिळाले तर इझिली तुम्ही पास होऊ शकता। आणि यामध्ये तुम्हाला फायदा कसा होणार आहे, काही विद्यार्थ्यांना ही जे 15 गुण आहे जवळपास हे 15 गुण सुद्धा मिळत नाही। तर बघा तुम्हाला जर मॅथ 1 आणि मॅथ 2 मध्ये 7.5 गुणपेक्षा कमी मिळाले, बघा 40 मार्क्सचा मॅथ 1, 40 मार्क्सचा मॅथ 2, अशाच प्रकारे प्रत्येक विषयाला सुद्धा ही जी पॉलिसी आहे ती अप्लाय होते। तर बघा 40 मार्क्स तुम्हाला येथे मॅथ 1 मॅथ 2 मध्ये आहे आणि तुम्हाला 7.5 मार्क्स पाहिजेत। काही विद्यार्थ्यांना येथे 5 मार्क्स मिळाले आणि काही विद्यार्थ्यांना येथे 7 मार्क्स मिळाले। म्हणजे बघा येथे तुम्हाला 12 मार्क्स दोन्ही पेपर मिळून तुमचे 12 गुण झाले आणि तुम्हाला कॉलेजमधून 20 गुण दिले गेले। बघा 20 आणि 12 तुमचे हे जवळपास 32 मार्क्स येथे झालेले आहे आणि तुम्हाला पासिंग करता 35 मार्क्स पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 32 मार्क्स येथे दिले किंवा तुम्हाला 32 मार्क्स टोटल मिळाले तर तुम्हाला येथे या पॉलिसीचा फायदा होतो आणि तुमचे जे 32 मार्क्स आहे टोटल म्हणजे यामध्ये तुम्ही पास होऊ शकत नाही आणि या 32 मार्क्सचे जवळपास 35 मार्क्स केले जातात म्हणजे तुम्हाला पास केले जाते। 35 मार्क्स म्हणजे 35% इन मॅथ 1 किंवा मॅथ 2 दोन्ही मिळून म्हणजे मॅथच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 35% मिळतात। तर अशा प्रकारे तुमचा तो विषय निघू शकतो आणि तुम्ही पास होऊ शकता। मोस्टली बघा आता किती विषयामध्ये तुम्हाला किती गुण मिळणार आहे। सोबतच 12th स्टँडर्ड म्हणजे 12वी बोर्डचं सुद्धा असं कोणता जरी सब्जेक्ट असला, इतिहास, हिंदी, मराठी, भूगोल, सायन्स, देन फिजिक्स, बायो, कोणत्या जरी स्ट्रीमचे विद्यार्थी तुम्ही आहात तरी तुम्हाला याचा फायदा होतो। बघा फॉर एक्झाम्पल मी सांगतो कोणता पण सब्जेक्ट पकडून घ्या, जर तुमचा 70 मार्क्सचा असेल, ठीक आहे 70 मार्क्सचा असेल आणि तुम्हाला पासिंग करिता, ठीक आहे पासिंग करता तुम्हाला 100 पैकी 35 गुण येथे पाहिजेत। पण तुम्हाला या 70 पैकी सुद्धा जवळपास आता जर 70 मार्क्सचा पेपर आहे तर तुम्हाला 30 गुण हे मोस्टली कॉलेजकडून दिल्या जातात आणि जर तुमचा 80 मार्क्सचा आहे तर तुम्हाला 20 मार्क्स दिले जातात। बघा तर बघा अशाच प्रकारे 12th बोर्ड स्टुडंटना पण याचा फायदा होणार आहे। म्हणजे तुम्हाला जर पासिंग करता 35 मार्क्स पाहिजेत आणि जर तुम्हाला 2 मार्क्स ते 3 मार्क्स कमी मिळाले तर तुम्हाला सुद्धा या पॉलिसीचा फायदा होणार आहे, तुम्हाला पण एक्स्ट्राचे मार्क्स दिले जातील। आता बघून घेऊया आपण विषयानुसार तुम्हाला कितीपर्यंत मार्क्स मिळणार आहे। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि तुम्हाला एक्सपेक्टेड 10th अँड 12th बोर्डमध्ये किती मार्क्स किंवा पर्सेंटेज मिळू शकतात कमेंट नक्की करा। सोबतच 10वी आणि 12वी नंतर तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेणार ते सुद्धा तुम्हाला कमेंट करायचे आहे। तर बघा तुमची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज म्हणजे तुमची हिंदी, मराठी आणि इंग्लिश, बघा तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये जवळपास 2 मार्क्स पर्यंत तुम्हाला येथे फायदा होणार आहे या सिस्टमनुसार किंवा ही जी पॉलिसी आहे यानुसार। सोबतच बघा येथे तुम्हाला दिले आहे सामाजिक शास्त्र मध्ये तुम्हाला जवळपास 2 मार्क्स दिले जातात एक्स्ट्राचे।
त्यानंतर बघा मोस्टली गणित सर्व विद्यार्थ्यांना हार्ड जातो, त्याकरता जवळपास तुम्हाला 3 मार्क्सपर्यंत या सिस्टमनुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात. बघा विज्ञान सायन्स 1 सायन्स 2 म्हणजे जवळपास दोन्ही मिळून तुम्हाला विज्ञानमध्ये जवळपास 3 मार्क्स येथे दिले जातात. आणि बघा गणित आणि विज्ञान एकत्र जर म्हटलं तर तुम्हाला जवळपास 6 मार्क्स येथे दिले जातात. आणि बघा सोबतच काही विद्यार्थी जवळपास हँडिकॅप असतील किंवा मुकबधीर विद्यार्थ्यांना 2 भाषेच्या जागी 2 विषय निवडलेले आहेत आणि तुम्हाला प्रत्येक विषयात 2 गुण दिले जातात. तर बघा जर तुम्ही हँडिकॅप असाल आणि तुमच्याजवळ प्रमाणपत्र सुद्धा आहे तर तुम्हाला प्रत्येक विषयात 2 गुणांचा एक्स्ट्रा फायदा येथे होणार आहे. आणि बघा महाराष्ट्र SSC सोबतच HSC ग्रेडिंग सिस्टम 2024 साठी काही महत्त्वाचे इथे मुद्दे दिलेले आहेत. बघा शक्यतोवर खूप सारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रातून असतात, म्हणजेच स्पोर्ट कोट्यातून असतात, त्यांना पण एक्स्ट्राचे मार्क्स इथे दिले जातात. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होतो. तुम्ही जर स्पोर्ट कोट्यातून असाल तर मला कमेंट नक्की करा. तर बघा या ग्रेडिंग सिस्टमचा फायदा प्रत्येक वर्षी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना होतो आणि यावर्षी तर जवळपास 15 लाखाहून अधिक विद्यार्थी 10वी आणि 12वी बोर्ड एक्झाम देऊन आलेले आहेत. तर यावर्षी पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आणि सोबतच खूपच लवकर ऑफिशियली 10वी आणि 12वी बोर्डच्या डेट्स अनाउन्स केले जातील, रिझल्ट डेट. तर तुरंत तुम्हाला त्याच वेळेस अलर्ट नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटत असेल तर नक्की जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशन करता आता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा. अँड फायनली विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर रिझल्ट. थँक्स.